गळफांदीला माल बघा किती आहे. फांदीचं वेट पहा. हे गळफांदी पूर्ण भरलेली आहे. गळफांदी म्हणजे एक झाड आहे ना डायरेक्ट. गळफांदी म्हणजे एक झाड आहे. दादा लाड म्हणतात गळफांदी कट करा. हा गळफांदीलाही माल येते. माझ्या याच्यात ऑब्झर्व आहे. हे पहा ना, एक झाडाचे झाडच आहे बाई. अरे वा. हे गळफांदे 6 फुटात फाटात चालता येत नाही ना. आता किती फुटाचं अंतर आहे सर? हे 6 फूट. 6 फूट अंतर आहे. नाही सॉरी, कम्प्लीट 5 फूट आहे. कम्प्लीट 5 फूट 5 आहे. फूट हो. आणि 5 किती बाय 6. किती एकराचा प्लॉट आहे हा? हा 7 एकराचा. 7 एकराचा पूर्ण प्लॉट आहे तुमचा. आणि कपाशी वेचणं पण सुरू झालेली हा आहे. आजचा पहिला वेच आहे. आणि अशा अवस्थेत तुमचं झाड बनलेलं आहे. तर नाव नाही घेतलं तुम्ही. हा सांगतो तुम्हाला. तर हे कोणत्या एरियात येते हे? हे जळगाव जामोद. जळगाव जामोद. आपलं नाव सर? ही प्रल्हाद रामभाऊ केदार. केदार. गाव? गाव जळगाव जामोद. जळगाव जामोद. आणि खूप सुंदर कपाशी आहे आपली. आणि याला तुम्ही डे फ्रेशचा वापर केला सर? हो हो, एक वेळेस डे फ्रेश वापर केलेला आहे मी ड्रिंचिंग मधून. ड्रिंचिंग मधून. हो. कसं वाटलं सर? डे फ्रेश मुळे फ्रेश झाली पराठी. आपली पहिले चर्चा झालीच होती. हा हो. पण त्याच्यानंतर आता तुम्ही अजून एक वेळा शेड्यूल करावा अशी इच्छा आहे. हो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक वेळेस अजून करतो मग या पोझिशन मध्ये आता. बिलकुल करा. आणि एवढं न्यूट्रिशन तुम्ही दिलेलंच आहे, त्याच्यामुळं तुमचा प्लॉट सुंदरच आहे. आणि खरोखर अशी शेती करावी आणि हा आदर्श प्रत्येकाने घ्यावा. आणि कमी क्षेत्रामध्ये तुम्ही 10 एकर कमी समजता, आमच्यासाठी मोठंच आहे. पण तरीसुद्धा उत्तम नियोजन केल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहे. धन्यवाद. आणि पिकाला त्याची गरज तुम्ही भागवली हे महत्वाचं आहे. बरोबर आहे. आणि जेवढं तुम्ही द्याल तेवढं मिळेल, मिळेल. हा आणि कन्सेप्ट आहे निसर्गाने- शेतीमध्ये. हा आहे. बरोबर आहे. धन्यवाद साहेब. ठीक आहे. धन्यवाद.